आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। धबधब्याच्या डोहात चांदवड तालुक्यातील 18 वर्षीय तरुण बुडाला, शोधकार्य सुरू। देवळा तालुक्यातील दहिवड व चिंचवे गावांच्या सरहद्दीवरील चोर चावडी धबधब्याजवळील डोहात पर्यटनासाठी गेलेल्या चांदवड तालुक्यातील 18 वर्षीय तरुणाचा बुडाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दिनांक 7 दुपारच्या सुमारास घडली। या घटनेमुळे चोर चावडी परिसरातील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार चांदवड तालुक्यातील काही युवक पर्यटनासाठी चोर चावडी धबधब्यावर आले होते। धबधब्याजवळील डोहात पाण्यात उतरून आनंद घेत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने 18 वर्षीय तरुण खोल पाण्यात बुडाला। घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील, पोलीस हवालदार राहुल शिरसाट, नितीन बारहाते, पोलीस शिपाई अशोक थविल तसेच चिंचवे येथील बजरंग ॲम्ब्युलन्सचे संचालक गणेश पवार घटनास्थळी दाखल झाले। चांदवड पोलीस ठाण्याचे वाघ साहेब आणि त्यांचे पथकही शोधकार्यात सहभागी झाले। बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी मालेगाव येथील बचाव पथकाला पाचारण करण्यात आले। सायंकाळपर्यंत शोध मोहीम सुरू होती, मात्र अंधार पडल्याने शोधकार्य थांबवता आले असून बुधवार दिनांक 8 रोजी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली। दरवर्षी पावसाळ्यात चोरचावडी धबधब्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते, मात्र धोकादायक डोह, अपुऱ्या सुरक्षा उपाययोजना आणि पर्यटकांचा निष्काळजीपणा यामुळे येथे वारंवार दुर्घटना घडत आहेत। त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था, धोक्याचे इशारे, संरक्षक कठडे तसेच प्रशिक्षित बचाव पथकाची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। लोकप्रवाह न्यूज 24 ताससाठी मोहसिन पठाण।